नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या चॅनल. म्हणजे नाव आहे पैशावाला माणूस. आज आपण बघणार आहोत 40 वर्ष 14 संकटे, शेअर मार्केट एकदाही कायमचा पडला नाही. 1986 ते 2026चा पूर्ण इतिहास आज मी तुम्हाला सांगणार आहे. हर्षद मेहता घोटाळा असो, .com बबल, ग्लोबल फायनान्स क्रायसिस, कोविड क्रॅश, प्रत्येक वेळी लोकांनी म्हटलंय की यावेळी बाजार वर येणार नाही. प्रत्येक वेळी मार्केट वर आलेलं आहे. भारताचे सर्वात टॉप मोठे क्रॅशेस झालेले ते आपण बघूयात. 2008मध्ये GFS 61% घसरण झाली होती. 1992 हर्षद मेहता घोटाळा 56% घसरण झाली होती. 2000मध्ये .com 43% घसरण झाली होती. 2020 कोविड 38% घसरण झाली होती. 2018मध्ये NBFC क्रायसिस 34% घसरण झाली होती. आणि तरीही प्रत्येक वेळी बाजार नव्या उमेदीने हायवरती पोहोचलेला आहे. कोविड क्रॅश सर्वात मोठा धक्का. 2 महिन्यात 38% घसरण झाली होती आणि फक्त 6 महिन्यात ऑल टाईम हाय मार्केटने गाठला होता. ज्यांनी SIP बंद केली त्यांची रिकव्हरी चुकली. ज्यांनी SIP सुरू ठेवली त्यांना जबरदस्त फायदा भेटला आहे. त्याच्यामध्ये 40 वर्षांचा डाटा सांगतो की ॲव्हरेज क्रॅश ड्युरेशन हा 8 महिन्याचा असतो. ॲव्हरेज रिकव्हरी पिरियड हा 16 महिन्याचा असतो. आणि ॲव्हरेज मार्केट सायकल हे 24 महिन्यांचं असतं. म्हणजे बाजार पडतो कमी काळ, पण वाढतो तो जास्त काळ. पॅनिक सेलिंग हा इतिहासातील सर्वात महागडा निर्णय आहे तुमचा. मी तुम्हाला आता पण सांगतो. कारण 2008मध्ये ज्यांनी -61 वरती विकलं, सेल केलं, त्यांनी 20 महिन्यामधील पूर्ण रिकव्हरी गमावली. सांगतो तुम्हाला, पूर्ण रिकव्हरी. बाजार नेहमी सावरतो, पण पॅनिक सेलर कधीच सावरत नाही, हे तुम्ही लक्षात ठेवा. आणि त्यामुळे आता मार्केट घसरत आहे वॉरमुळे. आता काय करायचं मी तुम्हाला नीट सांगतो, नीट ऐका. SIP बंद करू नका. पॅनिक सेलिंग टाळा. लॉंग टर्म गोल तुमचे लक्षात ठेवा. मार्केट करेक्शनला नेहमी संधी म्हणून बघा. डिसिप्लिन हीच खरी वेल्थ क्रिएशन आहे. त्यामुळे स्टे इन्व्हेस्टेड, स्टे जनरेटेड युअर वेल्थ. आणि आजचा व्हिडिओ जरा लॉंग झाला, पण कसा वाटला ते मला नक्कीच सांगा. आणि थांबा, सबस्क्राईब करा.